मी प्रफुल्ल सावंत. मी पूजा सावंत आहे. माझं वय 34 आहे. माझं वय 39 आहे. मी बँकेत काम करतो. आमच्या लग्नाला आतापर्यंत 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझं सासर हे गिरगावला आहे. तिथे मला कळलं की बोरिवलीला अशा ठिकाणी ट्रीटमेंट चांगल्या तऱ्हेने होते. तेव्हा मी 4 वर्षानंतर, लग्नाच्या 4 वर्षानंतर मी बोरिवलीला ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात झाली. पण ती नियमितपणे मी करू शकली नाही. 2001 मध्ये आम्ही ट्रीटमेंटला डॉक्टरांकडे आलो आणि 2002 मध्ये माझं प्रमोशन झालं. त्यामुळे आम्ही अहमदाबादला माझी ट्रान्सफर झाली. तिकडून ट्रीटमेंटचा प्रयत्न केला पण तो यशस्वी नाही झाला. त्यामुळे आता मुंबईला ट्रान्सफर झाल्यावर आम्ही परत डॉक्टरांकडे आलो 2004 मध्ये. आय आमचे 2-3दा झालं पण ते पूर्णपणे अयशस्वी झालं. यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी मला लॅप्रोस्कोपी बद्दल सुचवलं. लॅप्रोस्कोपीमध्ये ते आम्हाला सांगणार होते की कशाबद्दल काय होतं ते. तर मी म्हणाले ठीक आहे चालेल. आणि नंतर आम्ही लवकरच लॅप्रोस्कोपी केली. त्याच्यामध्ये त्यांना आढळून आले की ट्यूब्स चॉकअप आहेत आणि फायब्रॉइड्स आणि इंडोमेट्रियमचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑपरेशन करावं लागेल. माझ्या मिसेसने मला ऑपरेशन बद्दल सांगितलं. तेव्हा मी तिला इकडे मुंबईमध्ये, कारण का मी अहमदाबाद असल्या कारणाने तिला मुंबईमध्ये जाण्या येण्याची परमिशन दिली आणि डॉक्टरांना विचारलं तर ते बोलले क्वाईट सेफ आहे जर्नीसाठी सुद्धा. आणि म्हणून मी तिला सगळ्या रीतीने जितकी मदत पैशाची किंवा जाण्या येण्याच्या तिकिटांची सगळी सोय करून दिली तिला. लॅप्रोस्कोपीचं ऑपरेशन आमचं सक्सेसफुल झालं पण त्यानंतर 1 वर्षानंतर सुद्धा काही रिझल्ट आला नाही. मग आम्हाला डिसिजन घ्यावा लागला की काय मेजर ऑपरेशन्स किंवा ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मग आम्ही विचार केला की मुंबईला गेल्यानंतरच फुल टाइम ह्याला अडॉप्ट करायचे. आणि त्याप्रमाणे मुंबईला आल्यावर आम्ही डॉक्टरांना भेटलो. मुंबईला आल्यानंतर मी डॉक्टरांची नियमितपणे सुरू केलं येण्या जाणं. त्याच्यामध्ये FSP म्हणून प्रोसिजर त्यांनी केली पण ती काही सक्सेस झाली नाही. तेव्हा डॉक्टरांनी मला IVF बद्दल सुचवलं पण मला त्याबद्दल फार भीती वाटत होती. आम्ही डॉक्टरांना दोघंही एकत्र भेटलो आणि IVFचे डिटेल्स त्यांनी आम्हाला दोघांनाही सांगितले. आणि त्यांनी एवढं सांगितलं की इट्स नॉट दॅट इझी. 35 ते 40% फक्त यशस्वी होतात आणि त्यासाठी मॉनिटरी म्हणजे फायनान्शियली आणि वेळ पण द्यायला लागतो त्या गोष्टीला. आणि इतकं डिफिकल्ट नव्हतं किंवा पेनफुल नव्हतं हे प्रोसिजर, हे डॉक्टरांनी सांगितलं. ज्या IVF बद्दल सांगत असताना मला फार टेन्शन होतं कारण माझं इंडोमेट्रियम नंतर फायब्रॉइड्स असे एक मोठं ऑपरेशन झाल्यामुळे गर्भपिशवी ही परिपूर्ण आहे की नाही हे सुद्धा डॉक्टरांना शंका येत होती. तरी सुद्धा मी IVF करायचा की नाही ह्यामध्ये खूपच एकदम मोठा प्रश्नच पडला होता. जेव्हा IVFची ट्रीटमेंट चालू झाली तेव्हा 15 दिवस मला येऊन जाऊन मी सगळी प्रोसिजर करत होते. त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये इथे येऊन राहण्याची काहीही आवश्यकता नव्हती. त्यामुळे मला ही प्रोसिजर खूपच मनापूर्वक वाटली. म्हणजे काही टेन्शन नव्हतं. ते 15 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट नाही केले आणि घरी जाऊन येऊन ही ट्रीटमेंट झाली ती आम्हाला खूपच सोयीस्कर झाली. इतक्या इज झालं की काही स्ट्रेस नव्हता याच्यामध्ये. जेव्हा IVFची ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हा 15 दिवस मला रेग्युलरली इथे यावं लागत होतं. पण त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये किंवा इथे राहण्याची काही आवश्यकता नव्हती. मी घरी जाऊन घरातलं काम वगैरे आटपून सर्व करत होती. 15 दिवस जे हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं हे काय आम्हाला ऍडमिट करायची गरज नव्हती. आम्ही गिरगाववरून अपडाऊन करून हे ट्रीटमेंट करत होतो. त्यामुळे तेवढं रिलॅक्स होतं आणि सुट्टी घ्यायची गरज नव्हती मला. IVF ट्रीटमेंट जरी मध्यमवर्गीयांना महागडी पडते तरी पण ही ट्रीटमेंट वयाच्या उतारवयात घेणे हे आम्हाला सांगितलेलं की उतारवयात खूप लेट होतं त्यामुळे लवकर घेणे त्यासाठी आम्ही निर्णय पटकन घेतला की ही ट्रीटमेंट आम्ही लगेच करावी म्हणून. आणि अकॉर्डिंगली डिसिजन घेतलं गेलं. आणि असं सांगितलं मला सांगायचं वाटतं की जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात आपले तर हा मार्ग मात्र एक सायन्सच्या द्वारे उघडा राहतो. त्यामुळे प्रत्येकाने या बाबतीत लक्ष द्यावं. जेव्हा ट्रीटमेंट 15 दिवस सतत चालू होती मी रोज एक इंजेक्शन आणि सोनोग्राफासाठी येत होती. तेव्हा माझं 15 दिवस रेग्युलर इथे येणं होतं. पण ज्या दिवशी माझं बीच पिकअप करणार होते त्या दिवशीच मिस्टरांना माझ्या पुण्याला ट्रेनिंगसाठी जायचं होतं. त्यामुळे मला खूप टेन्शन पण आलं होतं. पण डॉक्टरने इतकं मला रिलॅक्स मध्ये सांगितलं की काही टेन्शनचं घ्यायचं नाही. जेव्हा त्यांचं काम असेल तेव्हा आपण त्यांना घेऊन मोकळं करू मग ते ट्रेनिंगसाठी मोकळे होतील.
त्याच्यानंतर मी इतके रिलॅक्स मध्ये ते पिकअप केलं, मला काहीही कुठलाही त्रास झाला नाही. मी पुण्याला होतो आणि पण पुण्याला जायच्या आधी डॉक्टरांनी मला समजून सांगितलं की 2 ते 3 दिवसानंतर ते डॉक्टरनी कलेक्शन केलेलं एग जेव्हा फलित होतं 3 दिवसानंतर तेव्हा ते पोटात सोडलं जातं. पण मी त्यावेळेला पुण्याला होतो आणि ही न्यूज डॉक्टरांनी सांगितली मला की असं ऑपरेशन झालं आणि 15 दिवसानंतर आम्हाला कळणार होतं की IVF आमचं सक्सेसफुल झालंय की नाही. पण त्या काळामध्ये मी पुण्याला असल्या कारणाने 15 दिवसानंतर माझ्या मिसेसनी मला न्यूज दिली की IVF सक्सेसफुल झाला म्हणून. जेव्हा डॉक्टरांनी मला IVF सक्सेस झालं ही जेव्हा न्यूज दिली तेव्हा मला इतका आनंद झाला की कधी मिस्टरांना हे पुण्याला सांगते असं झालं होतं. आणि मला जेव्हा ही न्यूज मिळाली आमच्याकडे 25% सुद्धा चान्सेस नसताना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल झालं तेव्हा आमच्या हॅपीनेसला काय सीमाच नव्हत्या. अतिशय आनंदी झालो की ऍटलिस्ट प्रयोग यशस्वी झालेला. मी फक्त लोकांना एकच सांगेन की तुम्ही लोकांनी जर ह्याच्यामध्ये निर्णय घेतला असेल IVF करावा म्हणून तर अतिशय सोपी हे आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणतेही मनात टेन्शन न ठेवता ही गोष्ट करा, कारण का कुठेही टेन्शन न बाळगा, मनाची तयारी ठेवा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरी फेल गेलं तर सेकंड किंवा थर्ड अटेम्प्ट मध्ये तुम्हाला यश येईलच, कारण का सायन्सने तेवढी प्रगती केलेली आहे. फक्त स्ट्रेस नको तुमच्याकडे आणि धावपळ अशी काही गरज नाही. घरातून सुद्धा मनातून सगळ्यांनी त्याबद्दल व्यवस्थित